हां. आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती. मंगळवेढा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही इसम जे आहेत त्यांच्याकडे वेपन्स, इलिगल वेपन्स आणि काही कारतूस आहेत, राऊंड्स आहेत. तर या माहितीच्या आधारे आम्ही आमच्या LCBच्या टीमला गोपनीय पद्धतीने तिथे पाठवलं रेड करण्यासाठी. LCBची टीम PI निंबाळकर आणि त्यांचे सहकारी वायकर आणि त्यांचे सर्व कर्मचारी यांच्यासोबत तिथे गेल्यानंतर त्यांना 3 आरोपी तिथे मिळाले, ज्यांच्याकडे एकूण 4 वेपन आणि 24 राऊंड्स म्हणजे कारतूस होते. आणि ते जे 3 आरोपी आहेत त्यापैकी एक आरोपी जो आहे तो रत्नागिरी येथे एका जन्मठेपेच्या गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगत होता. त्या जन्मठेपेच्या शिक्षेमधनं त्याला पेरोल मिळाली होती आणि पेरोलवरती तो बाहेर आल्यानंतर परत त्याला जेलमध्ये जाणं अपेक्षित होतं, परंतु तो गेला नव्हता आणि स्वतःची ओळख लपवून तो या इतर 2 आरोपींसोबत मंगळवेढा हद्दीमध्ये राहत होता. त्यामुळे ती एक मोठी कारवाई यासोबत झालेली आहे. यातील जे हे आरोपी सगळे जन्मठेप भोगणारे आरोपी आहे, भोगून आलेले आरोपी आहे आणि काही पेरोलवरचे आरोपी आहे. अशा पद्धतीने तिन्ही आरोपी जे ते खूप गंभीर गुन्ह्यातले आरोपी यामध्ये ऑलरेडी होते आणि त्यांना आपण आणखी या अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये पकडलेलं आहे. त्यामुळे अतिशय उल्लेखनीय कामगिरी सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात आलेली आहे. तर यातील आरोपी जे आहेत फाईक मुस्ताक कळंबेकर, दुसरा आरोपी जो आहे तो निगोंडा हनुमंत बिराजदार आणि आणखी राजकुमार बिराजदार, असे 3 आरोपी आम्ही या कारवाईमध्ये ताब्यात घेतलेले आहेत. विक्रीचा उद्देश नव्हता, क्राईमसाठीच त्यांनी हे वेपन सोबत बाळगलेले होते अशी प्राथमिक माहिती आहे. तरीसुद्धा आम्ही त्याच्यामध्ये आणखी चौकशी करतो आहे. यामधले जे आरोपी जे आहेत ते अगोदरच्या एका खुनाच्या गुन्ह्यामधले आरोपी आहेत. त्यामुळे त्यांनी ते वेपन सध्या का बाळगले होते आणि कशासाठी बाळगले होते याची अजून पुढे चौकशी सुरू आहे.